नमस्कार, जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत. शिव मला माफ कर, जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, अशी सुसाईड नोट लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं. या विषयाची गंभीर दखल घेत बार्शी आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा बांधवांना केले आवाहन. आता बातमी पाहू विस्ताराने. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 1 महिन्याची मुदत दिली आहे. शिव मला माफ कर, जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं. बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे. प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, जरांगे पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय? जयोस्तु मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंजाताई, भुजबळ साहेब, खाके, शेंडगे, तायवाडे, पी मुंडे, गायकवाड, आम्हाला आरक्षण मिळू द्या, विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे, माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही, मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. शिव मला माफ कर, लेकरांची काळजी घे, धीट राहा, मला माफ करा. तुमचाच प्रसाद. मिळालेल्या सुसाईड नोट मिळाली. पाहुयात बार्शी आमदार यांच्या काय आहेत प्रतिक्रिया. हा खास आढावा जिजाऊ टाइम्स न्यूज कडून. हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो शासनाने हातामध्ये घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब यांनी सुद्धा मध्यंतरी जरांगे पाटील साहेबांना जी शिष्टमंडळ भेटलं, त्या शिष्टमंडळात शंभूराजे भुमरे मामा आणि मी होतो. त्या ठिकाणी 1 महिनाभरामध्ये याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सरकार त्यामध्ये सर्व स्तरावरती प्रयत्न करत आहे. तर माझी नम्रतेची विनंती आहे की मराठा तरुणांना असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये. आपल्या शेवटी कुटुंबाचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी माझी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये. जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आपल्या देठे या बांधवांनी जी काय आत्महत्या केलेली आहे, तर मी माझ्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं कुठलंही कृत्य कुठल्याही मराठा तरुणांनी करू नये अशी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती.